वाढत्या इंधन दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित कोलमडलं असून महागाईमुळे नागरिक मेटाकुटीला आलेत। त्यामुळे इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्ह्यात सर्वत्र आंदोलनं करण्यात आली। शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद इथल्या पेट्रोल पंपावर युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वसीम जमादार यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं। यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या। केंद्रातील मोदी सरकारवर टीका करताना दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। त्यामुळे सरकारनं तातडीनं पेट्रोल डिझेल दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी वसीम जमादार यांनी केली। आज 2014 पासून ज्या भारत देशाचं पंतप्रधान पद हे नरेंद्र मोदीने स्वीकारलं त्यावेळी कच्चा तेलाचा दर खूप कमी होता आणि तरी त्यांनी 110 रुपये 100 रुपये प्रति लिटर सर्वसामान्य जनतेमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला। ते लाखो हजारो करोड रुपये ते पैसे गेले कुठे हे आम्हाला मोदी सरकारला विचारायचं आहे। आज परिस्थिती एवढी चिंताजनक असताना आज इराण देश रशिया देश आपल्याला स्वस्तात तेल देतो म्हणत होता, तरी कुणाच्या दबावाखाली अमेरिकेकडे जाऊन झुकून त्यांनी जास्तीत जास्त रेटनं पेट्रोलचे दर जास्त घेऊन सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडण्याचं काम। यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंपावर आलेल्या ग्राहकांना पत्रकं वाटली। या आंदोलनात दत्त साखर कारखान्याचे संचालक निजाम पाटील, मुजम्मिल पठाण, असलम मखमल्ला, नितेश राजमाने, सादात पठाण, परवेज मोमीन, शरीफ गवंडी, अमजद मुरसल, ऋषी मिठारे, शरीफ गवंडी, हबीब काळे, आसिफ पठाण, नवाज शिकलगार, रावसाहेब चौगुले, गजानन चौगुले यांनी सहभाग घेतला।